मालेगाव गिरणा धरणावरील शेतकऱ्यांच्या पाईपलाईन केलेल्या विद्युत मोटारींच्या केबल अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास चोरून नेल्या. दैवाळसह बोधे, गिगाव, रोंजाणे, शिताने, रोजे येथील 100हून अधिक शेतकऱ्यांनी शेतीसाठी गिरणा धरणावरून पाईपलाईन केलेल्या असून अज्ञात चोरट्यांनी जवळपास 20 ते 22 लाखांच्या कॉपरच्या केबल चोरून त्या शेजारील डोंगरावर नेऊन जाळून त्यातील तांब्याची तार पहाटेच्या सुमारास दिसून आले. घटनास्थळी मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला असून अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे फिरवली असून अद्यापपर्यंत चोरट्यांचा शोध लागू शकला नसून चोरट्यांचा शोध घेणे मालेगाव तालुका पोलिसांपुढे मोठे आव्हान ठरणार आहे. बँकेचं कर्ज काढून पाईपलाईनी केल्या व वारंवार इथं चोऱ्या होता. इथं बरेचसे चोर इथं धुमाकूळ घालता. इथं कमीत कमी 100 शेतकऱ्यांनी पाईपलाईन केलेल्या आहेत. त्याच्यातून 70 ते 75 शेतकऱ्यांच्या टाटर तर मोटरीपर्यंत तांब्याची जी वायर असते ती चोरट्यांनी नेली. काही लोकांच्या इथून मागे टाटर मोड गेलेले आहेत. एक टाटरची किंमत 15 ते 16 हजार रुपये होती. आत्ताची जी एका मोटरीची जी वायरची किंमत आहे ती कमीत कमी 20 ते 25 हजार रुपये आहे. आत्ता शेतकऱ्यांची इतकी दयनीय अवस्था झालेली आहे तर शेतकऱ्यांकडे बी-बियाणे घ्यायला सुद्धा पैसे नाही. तर बी-बियाणे घ्यायला सुद्धा पैसे नसल्यामुळे शेतकऱ्यांची दयनीय अवस्था झालेली आहे. आणि मध्येच हे चोर धुमाकूळ घालत आहे. तर याच्यावरती प्रशासनाने काहीतरी एक कडक कारवाई केली पाहिजे किंवा आम्हाला जर हा चोर सापडला नाही तर आम्ही प्रशासनापासून म्हणजेच तालुका पोलीस स्टेशनपासून आम्ही उठणार नाही. आणि जर आम्हाला हे केलं नाही तर बरेचसे शेतकरी आत्महत्यासुद्धा करतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे शासनाने पाहायला पाहिजे आणि दखल घ्यायलाच पाहिजे. आता सकाळीपासून सर्व शेतकरी इथं येऊन जमलेले आहेत तर प्रशासनाने याच्यावरती लवकरात लवकर दखल घेतली पाहिजे.